खामगाव नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे राजकारण आता जात प्रमाणपत्राच्या वादाने तापले आहे. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाने चक्क बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीने खामगाव शहरात खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या खामगाव नगर परिषद निवडणुकीत विजयी उमेदवार मोहम्मद ईसा मोहम्मद मूसा यांनी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. मात्र विजयी उमेदवार मोहम्मद ईसा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आता गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. भाजपचे अल्पसंख्याक नेते गुलजमा शाह जहीर शाह यांनी एका पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला. त्यांच्या दाव्यानुसार मोहम्मद ईसा यांनी निवडणुकीसाठी सादर केलेली कागदपत्रे आणि जात प्रमाणपत्र हे पूर्णपणे बनावट आहे. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करीत पत्रकार परिषदेत बोलताना गुलजमा शाह यांनी प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले नगरसेवक पद तत्काळ रद्द करावे, देशद्रोहाचा गुन्हा, शासनाची फसवणूक आणि संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. याशिवाय या बनावट प्रमाणपत्रामागे असणाऱ्या रॅकेटचा शोध घेऊन सखोल चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक निकालानंतर थेट नगरसेवकाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रशासकीय स्तरावर या तक्रारीची दखल घेतली जाते का आणि संबंधित नगरसेवकावर काय कारवाई होते याकडे खामगावकरांचे लक्ष लागले आहे. घ्यायचं कारण हे एक कास्ट सर्टिफिकेट जे आहे कासारीचा जो सदस्य निवडून आलेले आहे त्यांनी जात चोरणं एक मोठा गुन्हा आहे आणि तो कासारीचा सर्टिफिकेट त्यांनी बोगस बनवून दाखल केला आहे. ते कासार म्हणजे फक्त हिंदूमध्ये येतात, मुसलमानमध्ये येतच नाही. त्यानंतर आम्ही पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण छाननी केली. त्याच्यानंतर मी कलेक्टर ऑफिसला त्यांची कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर विजिलन्स लागला. विजिलन्सला पूर्ण इन्क्वायरी झाली. त्यांनी पूर्ण दस्तवेज काढून आणलेले आहेत. त्यांचे वंशवाट सर्व त्यांनी खोटे कासार घेऊन आणले. त्यांची TCवर त्यांनी खोडतोड केली. त्या कासारानं मनिहार लिहिला. जे TCवर आम्ही जेव्हा ओरिजिनल TC काढली शाळेतून त्याच्यात सर्व मुसलमान आढळून आलेला आहे. तर असे खोटे डॉक्युमेंट त्यांनी बनवून आपल्या निवडणूक लढलेली अशा लोकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. जेव्हा खोटी नोट आपण वापरतो त्याला देशद्रोहीचा गुन्हा दाखल होते. तर हा पण दस्तवेज गव्हर्नमेंटचेच आहे, त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा व्हायलाच पाहिजे. हे माझी मागणी पण आहे. आणि हे सर्वांना तुमच्यासमोर मी सांगतो की असे लोक कसे निवडून येतात, हे असे खोटे डॉक्युमेंट बनवून एक चांगल्या माणसाला जे काम करतो जे करते जगामध्ये मी एकटा नाही आहे, सर्व लोक आहेत. सर्वांसाठी एक आव्हान आहे की असे लोकांना कडक सजा भेटायला पाहिजे. नक्की कुठल्या नगर परिषदेसंदर्भात ही गोष्ट आहे आणि त्याचं नाव काय नेमकं? खामगाव नगर परिषद वार्ड क्रमांक 2 मध्ये मोहम्मद ईसा मोहम्मद मूसा हे जातीने मुसलमान आहे. खोटे दस्तऐवज त्यांनी दाखल केले कासारीचे. या संदर्भात इथे खामगावची गोष्ट आहे. या संदर्भात तुम्ही काही कोर्टात न्याय मागितला? हो, मी कलेक्टर ऑफिसला, SDO ऑफिसला आणि समाज कल्याणला तिघी जागा कंप्लेंट केली. आणि समाज कल्याणला दशक पथक लावून विजिलन्स लावून पूर्ण डॉक्युमेंट आढळून आले. ते आढळूनमध्ये सर्व मुसलमान नमूद आला. याची 18 तारखेला निर्णय आहे आणि हायकोर्टाचा आदेश पण होता की 3 आठवड्यामध्ये याचं जजमेंट यायला पाहिजे. त्याची पण कॉपी आमच्याकडे आहे. आणि ते अजून 2 आठवडे एक्स्ट्रा झाले कारण ते अध्यक्ष समाज कल्याणची त्यांची तब्येत बरोबर नाही होती म्हणून त्यांनी 18 तारीख दिली. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाकडेच तक्रार केली आहे. त्यांनी विजिलन्स लावलेली आहे ना, म्हणूनच ते प्रकरण पूर्ण बाहेर आलेलं आहे. त्यांनी तपास घेतलेली आहे. दशक पथकची तपास झालेली आहे. याला इथे पूर्ण खामगावमध्ये पोलीस आली होती, पूर्ण शाळेमध्ये गेली, पूर्ण शाळेतून डॉक्युमेंट आणले. ते सर्व विजिलन्सनं काढलं. हे पूर्ण भांडा फोडला आहे विजिलन्सनं, समाज कल्याणच भांडा फोडला आहे पूर्ण. आणि मी तर जे काय होतं समोर आणून दिलं आहे त्यांनी. पण हे तुम्हाला आता कळलं, याच्या अगोदर